विचार करा, जर सगळ्यांसमोर तुमच्यावर एक भयंकर खोटा आरोप लावला गेला तर काय होईल? आज आपण याच प्रश्नाच्या खोलात जाणार आहोत. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकावून बघावं लागेल. एका अशा व्यक्तीकडे पाहूया ज्यांनी याच आव्हानाला असं काही तोंड दिलं की त्याचे पडसाद आजही ऐकू येतात. तर गोष्ट आहे त्या काळातली. बुद्धांचा प्रभाव सगळीकडे पसरत होता. लोक त्यांना खूप मान देत होते. पण साहजिकच जिथे यश आहे तिथे मत्सर पण आलाच. त्यांच्या प्रतिस्पर्धकांच्या पोटात हे यश बघून अक्षरशः दुखायला लागलं होतं. त्यांना भीती वाटू लागली की आपले सगळे अनुयायी आपल्याला सोडून चाललेत. मग काय, ते सगळे गुप्तपणे एकत्र जमले आणि त्यांनी एक भयानक कट रचला. त्यांची आयडिया अगदी सोपी पण तेवढीच घाणेरडी होती. बुद्धांच्या चारित्र्यावरच घाण उडवायची, म्हणजे लोक घाबरून आपल्याकडे परत येतील. आता या योजनेसाठी त्यांना एक मोहरा हवा होता आणि तो मोहरा त्यांना मिळाला चिंच मानविकेच्या रूपात. दिसायला अत्यंत सुंदर, जणू अप्सराच, पण तिची नैतिकता तितकीच तकलादू होती. मग काय, या पाखंड्यांनी तिलाच आपल्या कटाचा चेहरा बनवण्यासाठी तयार केलं. या कटाबद्दल एक गोष्ट विशेष आहे, ती म्हणजे तो किती विचारपूर्वक रचला होता. म्हणजे हा काही रागाच्या भरात केलेला हल्ला नव्हता. नाही, ही एक थंड डोक्याने हळूहळू विणलेली बदनामीची मोहीम होती. तिने ही योजना एकदम पद्धतशीरपणे टप्प्याटप्प्याने राबवली. बघा कसं ते. सुरुवातीला ती फक्त जेतवनाच्या दिशेने जाता येता लोकांच्या नजरेस पडायची. लोकांच्या मनात एक ओळख निर्माण केली. मग काही आठवड्यांनी तिने एक बॉम्ब टाकला की ती बुद्धांसोबत त्यांच्या कुटीत रात्र घालवते. हळूहळू हे खोटं वाढत गेलं. खोट्या गरोदरपणाचं नाटक सुरू झालं आणि मग अंतिम आरोपासाठी सगळी तयारी झाली. आणि मग तो दिवस उजाडला. बुद्ध एका मोठ्या जनसमुदायाला उपदेश देत होते आणि तेव्हाच चिंच मानविका तिथे आली आणि सगळ्यांसमोर भर सभेत तिने तो विनाशकारी आरोप केला. एक असं खोटं जे ऐकून सगळेच हादरले. विचार करा, केवढा मोठा आरोप. पण बुद्ध जराही विचलित झाले नाहीत. त्यांनी शांतपणे आपला उपदेश थांबवला आणि सिंहासारख्या गंभीर पण शांत आवाजात उत्तर दिलं. त्यांच्या बोलण्यात ना राग होता ना भीती, फक्त सत्याचा ठामपणा होता. आणि मग जे घडलं ते अविश्वसनीय होतं. जणू काही निसर्गानेच न्याय केला. काही उंदरांनी तिच्या पोटाला बांधलेल्या लाकडाच्या दोऱ्या कुरतडल्या आणि त्याचवेळी वाऱ्याची एक मोठी झुळूक आली. तिचं वस्त्र उडालं आणि सत्य, ते लाकूड, सगळ्यांसमोर जमिनीवर धडाकन पडलं. सत्य समोर येताच सगळं चित्रच पालटलं. जो जमाव काही वेळापूर्वी संभ्रमात होता तोच आता तिचा धिक्कार करू लागला आणि ती तिथून पळ काढत असतानाच तिच्या कर्माचं फळ तिला मिळालं, अत्यंत भयंकर प्रकारे. दुसऱ्या दिवशी सगळीकडे याच घटनेची चर्चा होती. पण बुद्धांसाठी ही काही नवीन गोष्ट नव्हती. त्यांच्यासाठी हा भूतकाळाचाच एक पडसाद होता. त्यांनी आपल्या भिक्षूंना सांगितलं, असं माझ्यासोबत पूर्वीसुद्धा घडलं आहे. आणि असं म्हणून त्यांनी एक जातक कथा सांगायला सुरुवात केली. चला, आपणही त्यांच्यासोबत त्या दुसऱ्या काळात, त्या दुसऱ्या जन्मात जाऊया. ही गोष्ट आहे खूप पूर्वीची, जेव्हा बोधिसत्व म्हणजे भविष्यातले बुद्ध राजकुमार पद्म म्हणून जन्माला आले होते. त्यांचे वडील होते राजा ब्रह्मदत्त. त्यांनी दुसरं लग्न केलं होतं आणि पद्मकुमाराला एक सावत्र आई मिळाली होती, जिच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच शिजत होतं. झालं असं की ती राणी राजकुमाराच्या रूपावर मोहित झाली आणि तिने त्याच्यासमोर एक असा प्रस्ताव ठेवला जो आई मुलाच्या नात्याला काळीमा फासणारा होता. पण राजकुमार आपल्या तत्वांवर ठाम होते. त्यांनी अत्यंत नम्रपणे तिला नकार दिला आणि तिला तिच्या आईपणाच्या नात्याची आठवण करून दिली. आता नकार ऐकून आणि आपली चोरी पकडली जाईल या भीतीने तिची इच्छा रागात बदलली. स्वतःला वाचवण्यासाठी तिने आता एक नवीन डाव रचला. तिने स्वतःच्या शरीरावर जखमा करून घेतल्या, आजारी पडल्याचं नाटक केलं आणि राजाची वाट बघू लागली आपला खोटा आरोप करण्यासाठी. राजा परत आला आणि राणीने खोटं रडून आपली बनावट कहाणी त्याला सांगितली. आणि राजा तो रागाने इतका आंधळा झाला की त्याने काहीही विचारलं नाही, चौकशी केली नाही, काहीच नाही. एका स्त्रीच्या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याने आपल्याच मुलाला मृत्यूची शिक्षा ठोठावली. वाईट याचं वाटतं की राजाच्या दरबारातल्या लोकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, महाराज, असं करू नका. एका स्त्रीच्या सांगण्यावरून चौकशी न करता त्याला मारू नका. राजाचं काम विचारपूर्वक निर्णय घेण्याचं असतं. पण राजावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. त्या बिचाऱ्या निष्पाप राजकुमाराला बांधून मारहाण करत चोर कड्यावर नेण्यात आलं आणि त्या उंच कड्यावरून त्याला खाली दरीत फेकून देण्यात आलं. एका खोट्या आरोपाचा आणि एका मूर्ख राजाच्या रागाचा तो बळी ठरला. पण म्हणतात ना
ज्याच्या पाठीशी सत्य असतं त्याचं रक्षण होतं. एका पर्वत देवतेने त्याला चमत्कारिकरित्या वाचवलं. त्याला नागलोकात आश्रय मिळाला. तिथे 1 वर्ष राहिल्यानंतर त्याने संन्यास घेतला आणि हिमालयात शांतीच्या शोधात तो निघून गेला. आणि आता इथेच या दोन्ही कथांचे धागे जुळतात. बुद्ध आता ते रहस्य उलगडणार आहेत की त्या जुन्या कथेतली पात्र या जन्मात कोण आहेत. हा पॅटर्न बघा किती सारखा आहे. दोन्ही कथांमध्ये एक खोटा आरोप आहे जो वासना किंवा मत्सरातून जन्माला आला. एक नायक आहे जो सद्गुणी आहे आणि शांत राहतो, आणि आरोप करणाऱ्याचा शेवट भयंकर होतो. म्हणजे बघा, हा कर्माचाच खेळ आहे जो जन्मांतरी चालत आलाय. आणि मग बुद्धांनी सगळा उलगडा केला. त्या जन्मातली ती सावत्र आई म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून हीच चिंचमांडविका होती. तो अविचारी राजा होता देवदत्त, आणि तो सद्गुणी राजकुमार पद्म म्हणजे स्वतः बुद्ध. इतकंच नाही तर त्याला वाचवणारी पर्वत देवता आणि नागराज हे सुद्धा सारीपुत्त आणि आनंद म्हणून त्याच वेळी तिथे हजर होते. म्हणजे बघा, 2 वेगवेगळ्या युगातल्या या कथा आपल्याला एकच गोष्ट सांगतात. सत्याचं नेहमीच विजय होतो आणि आपली कर्म, मग ती चांगली असोत वा वाईट, त्यांचा पडसाद आपल्या मागे येतच राहतो. आणि मग हाच प्रश्न उरतो की जर कर्माचे हे प्रतिध्वनी जन्मांतरी घुमत असतील तर मग आज आपण आपल्या कृतींमधून नेमक्या कोणत्या कथा लिहित आहोत.